सुदृढ बालक पुरस्कार. पहिल्यापासून आपल्या आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या पोटी जे अपत्य जन्माला आलेलं आहे ते नेहमी सुदृढ असावं, गुडगुडीत असावं. तर अशाच एका बालकाला आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहे, जो बालक आपल्या थुकरटवाडीचा आहे. आणि विशेष म्हणजे गेली 50 वर्ष सलग गुटगुटीत बालक अवॉर्ड त्यालाच मिळत आलेला आहे. तर बघूयात त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत. आणि या वर्षीचे विजेते आहेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्याम सुंदर गच्च यांच्यासाठी. लहानपणापासून का नाही याला खायची लय आवड आहे. सारखं खात असतो सारखं. हा जन्माला आला का नाही हा तेव्हा 2 दिवस आम्ही डॉक्टरला शोधत होतो. अच्छा, नंतर कळलं की डॉक्टर ह्याच्या पोटात आहे. बाबा थांब की जरा. तर हे अवॉर्ड देण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करतो ह्यांच्यासारखेच गुटगुटीत दिसणारे आणि बॉलिवूडचे डान्सिंग स्टार गोविंदा. करता हूँ काम लेता हूँ रोकड़ा, करता हूँ काम लेता हूँ रोकड़ा, क्योंकि मेरा नाम है प्रेम चोपड़ा. कोणाच्याकडे आहे स्कूटर आणि कोणाच्याकडे आहे गाडी, कोणी वाढवतोय मिशी आणि कोणी वाढवतोय दाढी. लई छान आहे तुमची वाडी. गोविंदाजी, सगळ्यांची अशी इच्छा आहे की गोविंदाजी या मंचावर आलेत म्हणल्यावर एखादा तरी त्यांचा फेमस डायलॉग झालाच पाहिजे सर. अरे बड़े, अरे छोटे, डायलॉग सुना या नाच के दिखा. अरे नाचना पहले जमाने में नाचते तो हीरे जवाहरात मिलते थे, तुम क्या दोगे? अगर मैं तुम्हें हीरे जवाहरात दे दूं तो ये नंगा नहाएगा क्या, आज निचोड़ेगा क्या? आम्हाला आनंद झालेला आहे फार. त्याचा कुठं रिमोट असला तर शोधन बंद करन ते. नाही रिमोट खाल्ला त्यानं. आता सेलिब्रिटी तो गिळायच्या आत आपण यांच्या हस्ते आपण त्यांना अवॉर्ड देऊया. तुम्ही ठेवा, थँक्यू सर, तुम्ही आलात. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा आणि तुमचे आभार, तुम्ही इथं आलात. तर मंडळी, ह्या अवॉर्ड नंतर आता आपण देणार आहोत थुकरटवाडी पुरस्कार सोहळ्यातला पुढचा पुरस्कार, जो आहे सर्वोत्कृष्ट सेल्फी मॅन पुरस्कार. मंडळी, आजकाल सेल्फीची सगळीकडे क्रेज आलेली आहे, पण हा असा एक सेल्फी मॅन आहे जो एक वेळ जेवणार नाही पण तो सेल्फी काढत असतो. आजारी पडलेला असताना म्हणू नका, खड्ड्यात पडलेला असताना म्हणू नका, वाटेल तिथे हा माणूस सेल्फी काढतो. आणि म्हणूनच त्याचं नाव कदाचित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. तर अतिशय मनापासून मी त्या सेल्फी मॅनला या मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत के बदुकले यांच्यासाठी. कशा पद्धतीने तुम्ही सेल्फी काढलेले आहेत? पहिला सेल्फी तुम्ही कधी काढला होता? सर पहिला सेल्फी मी काढला गटारीच्या दिवशी. कसं काय? म्हणजे माझ्या मित्रांना मला प्रूव्ह करून सांगायचं होतं की मी गटारीची खूप पार्टी केली आहे सर. मग तुम्ही फोटो काढला? हा सर, मी खूप पार्टी केल्याचा गटारीचा फोटो काढलाय सर. हा बघा. अच्छा, हे गटारात पडलेले तुम्ही? वा वा वा. एक रिसेंट माझा फोटो आहे सर. कुठला आहे? सरकारनं त्याला वेगळं नाव दिलंय सर आता. काय? गोल्फी. गोल्फी म्हणजे? म्हणजे सर मी गोविंदा करत असताना हे बघा सर, असं दहीकाल्याला
गोविंदाचा सेल्फी दहीहंडी करताना त्यांनी फोटो दहीहंडी करताना गोविंदाचा म्हणजे गोल्फी असं नाव ठेवलंय सर. आणि सर मला सांगताना हे खूप अभिमान वाटतोय सर की ह्या फोटोसाठी मला अवॉर्ड मिळाला सर. हे गच्चकलंय ते कोण आहे? ते आमच्या शेजारचे अण्णा आहेत सर. ते मेले त्याची तयारी करत असताना तो सेल्फी आहे सर. वा वा, शेजारचे अण्णा गेलेले तेव्हा सुद्धा यांनी एक सेल्फी काढलेला आहे. तर हे अवॉर्ड देण्यासाठी या मंचावरती मी आमंत्रित करतो बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अनिल कपूर. वा वा. अरे सर बढ़िया. वा वा. अरे सर तालियां नहीं बजा रहे हो आप सब? बहुत खुशी हो रही है आज यहाँ पर आकर और ये बहुत ही जबरदस्त अवार्ड चल रहे हैं और इस अवार्ड के लिए मैं बस यही बोलना चाहता हूँ, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूँ. आप कुछ बोलेंगे सर? हम गुंडे हैं, बदमाश है, डॉन हैं, तो क्या हमारी बहन बेटियों की शादी नहीं होगी? होगी ना, इतने सारे लोग बैठे कोई भी कर लेगा. लेकिन देख रहा हूँ कि ताली बजाने का मौका आ रहा तो आप लोग कंजूसी कर रहे हैं. कलाकार कभी मरता नहीं, जिंदा दफनाया जाता है और जब भी उसकी कब्र खोदो तालियों के इंतजार में पाया जाता है. वाह वाह, क्या बात है सर, क्या बात क्योंकि है. तुम्हारी पसंद को मैं अच्छी तरह से समझता हूँ. सर से पांव तलक मस्का है, बोले तो एकदम झकास. आता ज्या कामासाठी आपण यांना इथे आमंत्रित केलेलं आहे, यांना अवॉर्ड देण्यासाठी, तर सर्वोत्कृष्ट सेल्फी मॅन हे अवॉर्ड तुम्हाला मिळते. बहुत उतावला हो रहा है, बहुत उतावला हो रहा है तू. जोरदार तालियां. सेल्फी मॅन साठी जोरदार टाळ्या. तर मंडळी, आता या अवॉर्ड सोहळ्यातला पुढचा पुरस्कार आपण देत आहोत. तो आहे शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार, शैक्षणिक पुरस्कार. आणि तो यावर्षी एका अशा मुलाला आपण देतोय त्यानं खूप कष्ट घेऊन यंदाच्या 10वीच्या परीक्षेत 35% गुण मिळवलेले आहेत. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. 35% म्हणजे प्रत्येक विषयात 35 असे गुण मिळवले आणि एकूण त्याला 35% गुण मिळालेले आहेत. तर अवॉर्ड घेण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करतो ज्यांनी हे अवॉर्ड मारलेलं आहे, चाणक्य चुंबळे. गावकऱ्यांनी विशेष त्याचं एक अभिनंदन केलेलं आहे, असा बोर्ड लावून. त्याच्यामध्ये त्यांचे मार्क्स आपल्याला दिसतात. इतिहास, मराठी, हिंदी, गणित, बीजगणित, भूगोल सगळीकडे 35 आणि खाली नापासांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खाली टिप पण दिली, तू आम्हाला सोडून पुढच्या वर्गात गेलास, लय वाईट वाटतं. वा वा वा, क्या बात आहे. ह्या ज्या काही शुभेच्छा आहेत त्या सगळ्यांनी दिलेल्या. तर मला हेच विचारायचंय की यासाठी तू किती मेहनत घेतलीस? काय माहिती तुम्हाला, काय माहिती मी किती अभ्यास केलाय. रात्रभर जागायचं माझा चाणक्य. आमचे वांदे. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.